पेबल्स मराठी। झाडं आणि सिंह। एका जंगलात खूप झाडं होती। त्या जंगलात सिंह आणि इतर प्राणीही राहायचे। त्या जंगलातील दोन झाडं एकमेकांचे जवळचे मित्र होते। सिंह जंगलातील लहान जनावरांना मारून आपलं पोट भरायचा आणि त्याने खाऊन शिल्लक राहिलेल्या मांसाला खूप वास यायचा आणि तो वास पूर्ण जंगलात पसरायचा। त्यामुळे ती दोन मित्र असलेली झाडं खूप वैतागली होती। पहिलं झाड म्हणालं, या सिंहांनी जंगलात खूप उच्छाद मांडलाय, किती घाण करतात। दुसरं झाड बोललं, हो रे, तू अगदी बरोबर बोलतोय, आपण काहीतरी केलं पाहिजे। तेव्हा पहिलं झाड म्हणालं, हो, आपण एक काम करूया, या सिंहांना जंगलातून हुसकून काढूया। एक म्हातारं झाड त्या दोघांचं बोलणं ऐकत होतं। ते म्हणालं, जर का तुम्ही सिंहांना हकलून टाकलं तर जंगलात लाकूड तोडे येतील आणि ते आपल्याला कापून टाकतील। पण त्या दोघांना याचा काहीच फरक पडला नाही आणि त्यांनी सिंहांना हकलण्याचं ठरवलं। त्या दोघा मित्रांनी जोर जोरात हलायला सुरुवात केली आणि मोठ्या मोठ्याने हसू लागले। त्यांच्या त्या हलण्याने आणि त्या आवाजाने पूर्ण जंगल हादरलं। ते म्हातारं झाड म्हणालं, हे लगेच थांबवा, पण ते दोघं मित्र काही ऐकत नव्हते। त्यामुळे जंगलातील सगळे प्राणी घाबरले। सिंह म्हणाला, काहीतरी गडबड आहे, चला सगळ्यांनी लवकर पळा। आणि जंगलातील सगळे प्राणी तिथनं पळून गेले। ते दोघं मित्र म्हणाले, चला आता आपण सुखाने राहू आणि मोकळा श्वास घेऊ। पण त्यांचा आनंद काही जास्त दिवस टिकला नाही। जंगलात सिंह नाही हे कळताच तिकडे लाकूड तोडे आले आणि त्यांनी सगळी झाडं कापायला सुरुवात केली आणि थोड्याच दिवसात त्या दोन मित्रांचाही बळी गेला। तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की मोठ्यांना अनुभव असतो, म्हणून त्यांचं बोलणं नेहमी ऐकायचं। पेबल्स मराठी।